नमस्कार मित्रांनो. ते हे शिकताना MBBS पूर्ण केलं आणि MBBS पूर्ण करून सरकारी नोकरी म्हणजे घराला एक आधार व्हावा म्हणून सरकारी नोकरी केली. परंतु ते माझं शिक्षण पूर्ण करायची इच्छा राहून गेली की मी जर परिस्थिती नसती तर पुढे MD MS वगैरे केलं असतं. परंतु सरकारी नोकरीतनं करून ही शिक्षणाची भूक भागवायची आणि पुढे MD वगैरे करायचं हे ठरवलं. मग त्यानुसार मी सरकारी नोकरीमध्ये काम केलं आणि पर्यायाने शिक्षणात सरकारी नोकरी करत असताना हे पुढचे शिक्षण सगळं केलं. क्या बात. सर, आज आपण विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये आहात. या रुग्णालयामध्ये कोणत्या कोणत्या सेवा दिल्या जातात? खरं तर महाराष्ट्रातले हे 2 मोठे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आहेत जिथे ज्या मोठ्या शस्त्रक्रिया होतात, म्हणजे हृदयाच्या शस्त्रक्रिया, नंतर किडनीच्या शस्त्रक्रिया आणि आमच्याकडे किडनीचे डायलायसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, कार्डियाक युनिट चांगलं आहे. बायपास सर्जरी युनिटला मी काम करतो. माझेच एक बॅच सिनियर आहे डॉक्टर नितीन कोचर म्हणून. हे खूप मोठे सर्जन आहेत, म्हणजे आता महाराष्ट्रात खूप मोठे नाव गाजलेलं नाव आहेत आणि त्यांच्याचकडे मी त्यांच्या युनिटलाच मी काम करतो आहे. आणि माझं भाग्य की मला त्यांच्याकडे बऱ्यापैकी शिकायला मिळतं आणि कलिग खूप चांगले आहेत. संदर्भ सेवाचे खूप सगळे विभाग चांगले काम करतात. सर, आपण नाशिकला येण्या अगोदर ठाण्याला DHO होता. तिथला अनुभव तुमचा कसा? ठाण्याला मी 2014 ते 2019 पर्यंत होतो. काही दिवस बदलापूरला वैद्यकीय अधिकारी, त्याच्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कल्याण आणि माझ्याकडे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीचा कार्यभार होता. खरं तर ठाणे आणि पालघर तेव्हा 14-15च्या दरम्यान एकत्र होतं आणि त्याच्यानंतर ते विभाग होतं. ठाण्यामध्ये हे 5 तालुके मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण. बरोबर. ग्रामीण भाग म्हणजे सर्टन शहरी आणि ग्रामीण म्हणजे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर लगेच फरक पडतो असा भाग आहे. काम करण्यासाठी माझे वरिष्ठ होते डॉक्टर बाळासाहेब सोनवणे. या सरांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि माझे मित्र होते बऱ्यापैकी तिथे, डॉक्टर अविनाश भागवत, डॉक्टर रमेश राठोड, आणि ह्या टीमने मला खूप सहकार्य केलं. त्यामुळे काम करण्याची मला खूप मजा आली तिथे आणि मी अजूनही मिस करतो ठाण्याला. जे ठाण्याचा जो काम करण्याची उमेद होती आणि जी सहकार्य होतं ते खूप चांगलं होतं. तर मध्यंतरी जी एक जागतिक महामारी येऊन गेली कोरोना, या काळातले काही सुखद आणि दुःखद प्रसंग, काही अनुभव? खरं तर ही जगावर आलेली मोठी एक भयंकर मोठी महामारी होती
आणि ह्याच्यामध्ये भारताने खूप चांगल्या प्रकारे सगळ्या काही गोष्टींना तोंड दिलं आणि आपण आज म्हणजे जी काही मृत्यूची हानी चायना आणि इतर देशांच्या तुलनेत व्हायला होती ती झाली नाही आणि आमची आरोग्य यंत्रणा असेल किंवा सामाजिक संघटना असेल सगळ्याच लोकांनी हातात हात मिळून काम केलं. त्या पर्यायाने झालं काय की आज आपण व्हॅक्सिनेशनमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे आपलं काम आहे आणि जे मृत्यूचं जे आहे प्रमाण ते खूप कमी आहे. परंतु ह्या गोष्टीमध्ये सुरुवातीच्या लाटेमध्ये लोक धास्तावलेले पण होते, खूप घाबरलेले होते. पर्यायाने थोडंफार जरी त्रास व्हायचा तर दवाखान्याचा सहारा घ्यायचा. सरकारी यंत्रणेने खूप त्यांना आधार दिला आणि प्रायव्हेट हॉस्पिटलने पण खूप काही सामाजिक दायित्व निभावलं. परंतु ह्याच्यामध्ये असे खूप लोक असे जवळचे गेले जीवाभावाचे. माझ्या घरात माझे सख्खे काका, लहान काका, खूप मोठी व्यक्ती मुंबईतली, मोठ्या अधिकारी पदावर होते, रिटायर झाले आणि देवाने सगळं काही दिलं होतं. दोन्ही मुलं इंजिनियर, सुना नोकरीला. असं असताना आदल्या दिवशी माझ्याशी बोलले आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन मला सांगितले, बेटा मला त्रास होतो, मी काही मेडिसिन सांगितलं, हे घ्या, घाबरू नका. परंतु ते थोडेसे घाबरले आणि त्यांना नवी मुंबईला ॲडमिट केलं. तर ते ॲडमिट केलं तर आम्हाला भेटले सुद्धा नाही, हे सगळ्यात मोठे दुःख. त्याचबरोबर काही असे जवळचे मित्र, माझे 2 मित्र होते, काही ते पुण्यामध्ये दोन्ही प्रोफेसर होते, एकाच गावातले दोन्ही भाऊ, ते दोन्ही भाऊ गेलेत. खूप जवळचे लोक गेले आणि ह्याच्यामध्ये माझ्या गावातले, कुटुंबातले, परिसरातले लोक गेले, जे मला नेहमी एक आदर करायचे, नेहमी बोलायचे आणि अजून विश्वास होत नाही की हे लोक आपल्यातनं गेलेत. सर, तुमचं काम खूपच उत्तम आहे. मग अशी आपली चर्चा चालू असताना तुम्हाला एक फोन आला होता आणि मला वाटतं ते एका गरीब रुग्णाच्या नातेवाईकाचं असेल. त्यावेळेस तुम्ही म्हणालात की त्याचं ऑपरेशन मी शासकीय रुग्णालयातून फ्री ऑफ कॉस्ट करून देईन. सर, ही सेवा आणि ही जी आपुलकी आहे हे कसं तुम्हाला कळतं? खरं तर मी शासकीय सेवेत येण्याचं व्रतच हे होतं. मी शासन सेवेत ह्याच उद्देशानं आलो की मला पैसा नको आहे, मी माणुसकी जपेल. आणि आईवडिलांनी हे शिकवून दिलं मला की पैसा हा दुय्यम आहे, तुला खूप सेवा करायची. त्याच उद्देशाने तो डॉक्टर झाला आणि त्याने स्वप्न हेच बघितलं होतं की माझ्या मुलाकडनं काहीतरी चांगलं व्हावं. तर मी आजही जेव्हापासून सरकारी नोकरी करतोय, कोणीही माझ्याकडे म्हणजे दिवसातनं मला कितीतरी फोन येते असतील, 20-25 तरी कमीत कमी फोन येत असतील की आम्ही कुठल्या दवाखान्यात जाऊ, काय उपचार घेऊ. आणि कितीतरी असे माझ्यावर जे मित्रपरिवार आणि हे लोक आहेत की ते कुठल्याही दवाखान्यात न जाता मला विचारतात, मी जो उपचार दिला त्याच्यावर ते विश्वास ठेवून ते घरी नीट होतात. इव्हन करोनाच्या काळामध्ये पण मी कितीतरी लोकांना म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र ज्यांना कळलं की डॉक्टर तानाजी चव्हाण सरांचा नंबर आहे, त्यांच्याकडनं गोळ्या औषधं घ्या, एक सांगायचे, मी त्यांच्या गोळ्या घेतल्या आणि नीट झालो. त्याच्यामुळे मी खूप लोकांना त्यात हे केलं आणि मला मनस्वी आनंद वाटतो. ॲज कम्पेअर माझ्याबरोबरचे काही मित्र आज खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्यांचे मोठे मोठे आणि मी सरकारीमध्ये आहेत. कम्पॅरेटिव्हली मी पैसा जास्त कमवला नाही, कारण सरकारी नोकरीमध्ये पैशाचा विषयच नाही, पण तरीही मी जो आहे तो समाधानी आहे, कारण मी सेवा जी होते माझ्या याच्याकडनं त्याच्यात मी खूप समाधानी आहे. सर, मला वाटतं 1995ला आपलं MBBS झालं. त्याच्यानंतर तुम्हाला शासकीय सेवेतच यावं असं का आणि कधी वाटलं? खरं तर 1995मध्ये माझं MBBSला ॲडमिशन झालं प्रवरानगरला, लोणीला. आणि ॲडमिशन घेतलं तेव्हा एक तर ग्रामीण भागातनं मी त्या ह्याच्यात गेलो, लोणी ह्याच्यामध्ये. आणि माझ्याबरोबरचे जे सगळे मुलं होते हे खूप चांगल्या घरचे होते आणि चांगल्या घरचे त्याच्यामध्ये मी खूप पण मी परिस्थिती कोणाला दाखवली नाही. आणि त्याच्यामुळे मी मला MBBSला प्रथम वर्षाला अपयश पण आलं, पण मी न खचता थोडी जोरदार तयारी केली आणि त्याच्यातनं मी माझं MBBS पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर सरकारी नोकरीत मला पर्याय नव्हता की मी कधी पास व्हावं, कधी 2 पैसे कमवेल आणि कुटुंबाला हातभार लावेल, हा उद्देश होता. त्यामुळे मी सुरुवातच पास झाल्याबरोबरच मी सरकारी नोकरी शासनाच्या सेवेमध्ये आलो. सर, आज आपण एक उच्चपदस्थ असे अधिकारी आहात. तुम्हाला जुना काळ आठवतो का, जेणेकरून तुमचं ज्यावेळेस 1ली ते 12वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते कशा हालाकीच्या परिस्थितीत झालं? म्हणजे भयानक परिस्थिती होती ती. म्हणजे आता गैरवरून आल्यासारखं आहे की जेव्हा आईवडील हे मजुरीने जायचे, साधंसं घर होतं आणि त्या ह्याच्यामध्ये मी 4थीपर्यंतच्या शाळेत होती, तर स्कॉलरशिपचा पहिला विद्यार्थी असेल मी तिथे जेव्हा पास झालो. आणि नंतर मग नवोदय विद्यालय पण पास झालो. पण मला परिस्थितीमुळे आईवडिलांनी मला कुठे पाठवलं नाही. मी घरीच माझ्या तांड्या
एक कुटुंबासारखे प्रेम जुटले. त्यांच्या घरातले कुठलेही कार्य असेल, काही असेल, ते म्हणजे माझ्याशिवाय होत नाही, मला आमंत्रण देतातच देतात. त्याचबरोबर काही त्यांचं सुखदुःख असेल त्याच्यामध्ये मला सहभागी करून घेतात. शासन सेवेत असताना मला आमच्या जिल्हा परिषद मार्फतच एक फॅमिली प्लॅनिंग सर्जन म्हणून मला ट्रेनिंग दिली आणि त्या फॅमिली प्लॅनिंग सर्जन म्हणून मी पूर्ण इथे पहिले तालुका आरोग्य अधिकारी होतो नांदगावमध्ये खूप ठिकाणी, म्हणजे जिल्ह्यातल्या ज्या ठिकाणी मला सांगायचे त्या ठिकाणी मी ऑपरेशनला जायचो. नंतर जळगावमध्ये बदली झाली, चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव म्हणून. त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे तालुका, जवळचे तालुके सगळे मी ऑपरेशन केले. फॅमिली प्लॅनिंग सर्जन म्हणजे जवळपास माझ्या खूप ऑपरेशन झाले आणि मला चांगला पुरस्कार पण शासनाचे मिळालेत की ह्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याचं. हे सगळं काम करताना स्वतःला हे व्हायचं की आपण जेव्हा एखाद्याला इंजेक्शन देताना घाबरायचो. जेव्हा आम्ही चौथीला होतो तेव्हा लसीकरणाला जिल्हा परिषदेचे डॉक्टर यायचे, ते इंजेक्शन देतील म्हणून आम्ही ओरडायचो आणि खिडकीतनं उड्या मारून पळण्याचा हे करायचो, रक्ताला घाबरायचो. आणि जेव्हा मी सर्जन म्हणून ऑपरेशन करायला लागलो, कधी कधी सर्जन ते ऑपरेशन करताना कधी कधी खूप त्रास व्हायचा, घाम फुटायचा, म्हणजे कधी कधी ती ऑपरेशन व्यवस्थित होतं की नाही तोपर्यंत भीती असायची. या सगळ्या गोष्टीमध्ये पण जेव्हा ऑपरेशन करत गेलो खूप कॉन्फिडन्स वाढत गेला आणि खूप छान वाटायला लागलं मी सर्जन असल्याचा. अशी कोणती क्रिटिकल अशी केस होती जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव आला आणि सक्सेस मिळालं? मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रालाही काम केलं. खूप वेगळे केसेस आले सुरुवातीच्या काळामध्ये आणि ज्या ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हा महत्त्वाचा कणा आहे, तिथे दुसऱ्या कुठले लोकांना परवडण्यासारखं यंत्रणा नसते. सुरुवातीच्या काळामध्ये काही स्नेक बाईट म्हणजे साप चावल्याचे केस, विंचू चावल्याच्या केसेस, पॉयझनिंग केलेल्या केसेस, खास करून मी ज्या ठिकाणी बोलठाण लावतो त्या ठिकाणी घाटमाता, कपाशी वगैरे लावण्याचे काम जास्त तिथे कापूस जास्त लावतात. बरोबर. आणि तिथे त्यांच्यावर ते पावडर टाकतात, म्हणजे ती पावडरची डबी वगैरे असते. तर काही लोकांना घरात काही भांडणं झाले की त्यांना दम म्हणून, कुटुंबाला दम म्हणून ते डायरेक्ट पिल्या जायचे. तर मी कितीतरी अशा पॉयझनिंगच्या केसेस तिथे नीट केल्या. त्याचबरोबर साप चावण्याचे, ह्या पावसाळ्याच्या दिवसात वगैरे सापाचे खूप प्रमाणाचे साप चावल्याच्या केसेस पण तेव्हा ती एकली स्किल असायची, कारण आपणच मेन डॉक्टर असायचो आणि त्याच्यानंतर दुसरा डॉक्टर तिथे कोणी नसतो. मग त्यामुळे आपण आपले सगळे प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नाला देव पण यश देतं आणि खूप पेशंट मी चांगले केले. काही ठिकाणी माझ्या गावामध्ये एका मुलाने तर पॉयझन घेतलं आणि त्याच्या आईवडिलांनी सोडून दिलं की हा काही वाचत नाही. ड्रायव्हर नव्हता माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गाडीवर, मी स्वतः गाडी चालवून त्यांना दुसऱ्या चाळीसगावच्या, म्हणजे मी प्राथमिक उपचार केले आणि दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेलो मोठ्या खाजगीमध्ये. 1-1.5 महिना राहिला तो मुलगा आणि तो वाचला. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं की मी तो जो मुलगा तो आत्ताही तो दिसतो मला, तर ते खूप आदर करतात की मी ह्यांच्यामुळे वाचलोय. सर, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी या गावातले आपण, त्या गावाबद्दल तुमचं काय प्रेम आणि कसं आहे? कदाचित म्हणजे मला आनंद हे होतोय की मी पहिला सरकारी नोकर असेल किंवा पहिला डॉक्टर असेल की मी MBBS झाल्यानंतर गाव सोडलं नाही. मी गावाशी नाळ जुटलेली म्हणून मी गावाच्या जवळ पहिले एक वर्ष तर मी गावापासून 20 किलोमीटरवर नोकरी केली, प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण येथे. आणि नंतर मी माझ्या गावात पण नोकरी करण्याचं सौभाग्य मला लाभलं. आणि त्या ह्याच्यामुळे मला न्यायडोंगरीमध्ये मी मेडिकल ऑफिसर होतो, नंतर तालुका आरोग्य अधिकारी त्याच तालुक्यात राहिलो. आणि अजूनही मी पहिला अधिकारी असेल का, मला आनंद वाटतो बरं का की दर शनिवार रविवारी सुट्टी असेल तर दर शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी माझ्या गावाला जाण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून माझ्या आईवडिलांची भेट होईल, माझे सगळे नातेवाईक, काका काकू हे सगळे माझा परिवार आहे मोठा, या सगळ्यांची भेट होते. आणि माझा मित्रपरिवार जे लहानपणापासून जे वाढलेले आहेत हे सगळे मला भेटतात. त्याच्यामुळे मला गावाची ओढ खूप आहे. मी गावात म्हणजे मला थोडं जरी इथे म्हणजे नाशिकमध्ये एवढं मोठं सगळं घर वगैरे देवाने दिलंय, मला इथे करमत त्याची तिथे आनंद वाटतो मला. सर, आम्हाला असं पण कळालेलं आहे की आपण आपल्या गावातच नाही तर अनेक गावातल्या शाळेंमध्ये वॉटर फिल्टर्स किंवा इतर साधनसामुग्री भेट म्हणून दिलेल्या आहेत. हे शाळेवरचं प्रेम म्हणावं की एक लहानपणाची आठवण? खरं तर मी ज्या ग्रामीण भागातनं शिकलो आहे, म्हणजे तांडे, वस्ती, वाड्या ह्या बघितल्यात मी. ज्यावेळेस पिण्याचं पाणी आम्हाला तर तेव्हा काही चांगलं मिळायचं नाही. कधी विहिरीतनं त्या प्लास्टिकच्या डब्याने काढलेलं पाणी आम्ही पिलो. कधी कधी पाण्याचा तुटवडा असायचा, जर नदीतलं पाणी म्हणजे वर शेतात वगैरे जायचं, वर गाई म्हशी चरतात आणि खालचं पाणी आम्ही पिलोय. आणि जेव्हा आता आमच्या घरामध्ये आम्ही बघतो की मुलांना आम्ही
एकतर ॲक्वा फिल्टरचं पाणी किंवा बाहेर गेलो तर बिस्लरीचं पाणी पाजतो की ते आजारी पडू नये. मग माझ्या डोक्यात हे होतं की मी ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा तर काही प्यायचं पाणी नव्हतं, साधं मडकंसुद्धा शासनाने दिलं नव्हतं किंवा शाळेमध्ये नव्हतं. आत्ता शासन पुरवत असेल तर माहीत नाही, पण माझा एक मानस होता की ज्या शाळेंना, जे ग्रामीण भागातल्या शाळा आहे, ज्या भिल्लवस्ती, काही तांडे असतील, ह्या ठिकाणी गरीब मुलांना चांगलं पिण्याचं पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं, जेणेकरून आजाराचं प्रमाण त्यांचं कमी होईल. हे माझं दायित्व म्हणून मी एका कंपनीशी, मोठी जी युरेका फौज म्हणून कंपनी आहे, ह्याच्या CSR फंडासाठी मी रिक्वेस्ट केली त्यांना. माझ्यापर्यंत एखाद्याकडनं उसने पैसे घेतले तर ते मरेपर्यंत ते चुकवणं, हेच त्यांच्या बंजारा समाजाच्या, आमच्या ज्या संत सेवालाल महाराजांचं हे उपदेश आहे की कोणाचंही कोणाची म्हणजे चुरायचं नाही आणि कोणाचं जे असेल ते म्हणजे बुडवायचं नाही. ही त्या संतांची शिकवण आणि बंजारा समाज त्याला जागलेला समाज आहे. सर, बंजारा समाजामध्ये अनेक उत्सव सण साजरे केले जातात, त्यात करून होळी असतो. ह्या होळीच्या सणाबद्दल काय सांगा? खरं तर मी ह्या सणांना जास्त मुकलोय. लहानपणी मी बघितलेत, पण जेव्हा समज आली तेव्हा कॉलेजचं जीवन सुरू झालं आणि MBBS वगैरे तर बाहेर राहिलो. पण मला त्या सणाबद्दल फार अट्रॅक्शन वाटतं आणि दुःख या गोष्टीचं वाटतं की जी होळी सणाची जी मजा आहे, ज्या जुन्या जे गीत आहेत, म्हणजे आमच्या ह्याच्या लेंगी वगैरे म्हणतात, जे भाऊजाईंनी दिराला वगैरे मारायचं काठीने वगैरे, हा सण म्हणजे खूप आनंदित सण. म्हणजे आमच्या बंजारा समाजाला एकत्र करण्याचा जो सण आहे तो होळी सण आहे. आणि ही मला नाही वाटत कुठल्याही समाजामध्ये अशा प्रकारे धूमधाम आणि आनंदाने कुठला सण साजरा होत असेल. सर, तुमचं शिक्षण बऱ्याच ठिकाणी झालं, जवळपास 16 डिग्री आपण मिळवल्या. या सगळ्या कालावधीमध्ये असताना तुमचं लग्न केव्हा झालं? खरं तर मी मेडिकल ऑफिसर होतो MBBS नंतर बोलठाण, प्राथमिक आरोग्य बोलठाणला. आणि तेव्हा 2005 माझं लग्न झालं. आणि बायको माझी तेव्हा 12वी पास झाली होती आणि BMSला तिचा नंबर लागला होता सोलापूरला. आता काय करतात? आता त्या BMS झाल्यानंतर त्यांनी एक MPSCची परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये त्या सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून 2013 रुजू झाल्यात. क्या बात आहे. सर, कोरोना काळामध्ये आपण परिवाराला वेळ कसा देत होतो? खरं तर खूप भीतीदायक वातावरण होतं तेव्हा, की आपण दवाखान्यामध्ये काम करायचं आणि त्याच्यानंतर घरामध्ये यायचं, मुलांबरोबर राहायचं. खूप भीती वाटायची, पण शेवटी खूप काळजी घेतली आम्ही. बाहेर जाताना सॅनिटायझर वापरायचं, मास्क वापरायचं सगळं. तरी पण कोरोनाने आम्हाला खिंडीत गाठलंच. मी स्वतः, मला डायबिटीस असल्यामुळे मी खूप घाबरलो होतो आणि मी घरातच, म्हणजे माझे मित्र वगैरेंनी खूप सहकार्य केलं मला.
माझे जे सहकारी बरोबरचे त्यांनी पण आमचे तेव्हाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक होते माझे डॉक्टर नामपल्ली सर, यांनी तर मला एकदम लहान भावासारखं, आणि माझे मित्र आहेत तिथे डॉक्टर संजय कुटे, डॉक्टर आनंद गायकवाड, ह्या लोकांनी खूप सपोर्ट केला मला, आणि डॉक्टर नितीन कोचर ह्या सरांनी पण माझ्याबरोबर की त्यांना काही असेल तर तू टेन्शन घेऊ नको, पण ह्या काळजी घे. तेव्हा सगळ्यांनाच भीती होती, आणि मला डायबिटीस असल्यामुळे ह्या मित्रपरिवारांना पण मला करोना झाला ही माझ्या आईवडिलांना मात्र मी कळून दिलं नाही, कारण त्यांना त्याच्यातलं माहिती नाही, ते खूप घाबरले असते. पण बायकोला माहित होतं, बायकोनी पण तिला सुद्धा करोना झाला, पण ती वेगळ्या बेडरूममध्ये, मी वेगळ्या बेडरूममध्ये, आणि मुलं इथे हॉलमध्ये राहायचे. पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे उपचार घेतलं, आहार चांगला ठेवला मध्यंतरीच्या काळामध्ये, आणि आम्ही जिंकलो. सर, आपण एक डॉक्टरच नाही तर एक समाजसेवक आहात, एक भावनिक आहात, प्रत्येकाशी आपली नाळ जुळलेली आहे. तुमच्या या प्रवासात तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेले अधिकारी, कर्मचारी असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांचं आज या मुलाखतीमध्ये नाव घ्यावं असं वाटलं? म्हणजे भाग्य माझं की मी जेवढेही कोणी अधिकारी मला लाभलेत त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं मिळालं. सुरुवातीला मी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर मोतीराम कांबळे म्हणून मला जिल्हा आरोग्य अधिकारी होते. माझी परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्याने मला हे सांगितलं, बघ तुला नोकरी करायची तर तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राला थांब, तुझी ड्युटी संपली की तू बिनधास्त दुसरा खाजगी दवाखाना छोटासा टाक, तुला जो 2 पैसे मिळतील. म्हणजे पहिले अधिकारी होते की मला पाठीवरनं हात फिरून तू काही घाबरू नको, तिथे प्रॅक्टिस पण कर आणि शासनाची सेवा चांगली कर. त्याच्यानंतर माझा जे अधिकारी लाभले, म्हणजे मी इथून नाशिकमध्ये असताना डॉक्टर धनंजय काटकर होते मला जिल्हा आरोग्य अधिकारी. त्याच्यानंतर जळगावला गेलो, जळगावला डॉक्टर खडसे होते, त्याच्यानंतर डॉक्टर शिवाजी पवार, हे चांगले अधिकारी मला लाभले. पण ह्याच्यात सगळ्यात मला लहान भावासारखं जे प्रेम दिलं मला, म्हणजे त्यांनी ते मोठे भाऊ आणि मी लहान भाऊ, असं मला ठाण्याचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळासाहेब सोनावणे, त्याने खूप म्हणजे मला एक भावाप्रमाणे मला कुठलंच आता मी आजारपणात सुद्धा ते मला सांगायचे तुला पैशाची गरज असेल तर. त्यांना जेव्हा कळलं की मला कोरोना वगैरे झाला आहे तर तेव्हा त्यांनी म्हणजे खूप आत्मीयतेने ही चौकशी करायची. त्यात माझे सहकारी 2 डॉक्टर, एक रमेश राठोड आणि डॉक्टर अविनाश भागवत, ह्या लोकांनी तेवढंच मला प्रेम केलं. आणि ह्या सगळ्यामध्ये आवर्जून मी नमूद करतो, ह्याच्यामध्ये माझे गावातले मित्र आहेत, एक गजानन पवार, नंतर किरण लिंगायत, आणि माझे भाऊ आहेत वासुदेव आणि अनिल. ह्या लोकांनी मला खूप एक मैत्री आमची आणि भावाचं नात्यापेक्षा मैत्रीचं नातं हे फार टिकवलं. मध्यंतरीच्या काळात एक मित्र होता माझ्याबरोबर, एक गणेश निकुंभ म्हणून, तो माझा वर्ग मित्र होता. त्याच्या कंपनीमध्ये अडचण आली, तो माझ्याबरोबर राहायचा. पण त्याने मी जेव्हा ऑपरेशन करायचो तर तो न शिकलेला मुलगा, त्याने माझं ऑपरेशन बघायला त्याला उत्सुकता वाटायला लागली. मी जेव्हा MTP करायचो, जेव्हा ऑपरेशन मला खूप मनस्वी आनंद झाला. पण ह्या पुरस्काराव्यतिरिक्त तुम्ही व्यक्ती म्हणून जो माझ्याबरोबर आलात आणि आपण बरोबर मला खूप आनंद वाटला.
महाराष्ट्राचा आता एवढा मोठा तुम्ही आनंद वाटेल की माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईने खूप चांगलं काम केलं आणि शासनाची सेवा एवढे वर्ष केलं. त्याच्यामुळे मी ह्या तरुणांना हेच करेल की शासन सेवेत नक्की या आणि हीच मोठी संधी आहे तुम्हाला की काहीतरी करून दाखवायची. सर, भविष्यातलं स्वप्न? असं मी स्वप्न फारसे बघत नाही. जे आहे आजचा दिवस हा माझा स्वप्न समजतो. पण मी ज्या ग्रामीण भागातनं आलो आहे, ह्याच्यातनं आलो आहे, माझं स्वप्न हेच की शिक्षणात सगळ्यांना, जे ग्रामीण भागातले जे आहेत मुलं, यांनी शिक्षणाच्या प्रवाहात जे जास्त यावं. दुसरं, जो काही आता लहान मुलांना जे काही व्यसन आहेत, मी बघतो आता लहान मुलांना खूप व्यसन आहेत आणि लवकर व्यसनाधीन होतात, हे त्यांनी करू नये. त्यांनी त्या वयामध्ये शिक्षणच घ्यावं. आणि त्यासाठी माझ्या आजोबांची आमची एक संस्था आहे आता, ती बरीच जुनी आहे. पण आता आम्ही सगळे जो परिवारातले तरुण भावंड, सगळ्या परिवारातले आम्ही मिळून ती संस्था थोडीशी आता अपग्रेड करतोय. भविष्यामध्ये त्या संस्थेला चांगले दिवस आणायचे. आणि मी ज्या ग्रामीण भागात नेतो, त्या ग्रामीण भागात मला लोकांना रोजगार कसा तयार होईल यासाठी मी एक पुढे फार्मर प्रोड्युसर कंपनी मी स्थापन करतोय. आणि त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमधून माझ्या परिसरातल्या, गाव परिसरातल्या कमीत कमी 500,000 मुलांना मी रोजगार द्यावा, असा माझा उद्देश आहे. सर, शेवटचा प्रश्न. आता या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि भेसळयुक्त पदार्थांमुळे प्रत्येकाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, तर निरोगी आयुष्याचं मंत्र काय? निरोगी आयुष्याचं मंत्र म्हणजे मी हे सांगेल की तुम्ही वेळेवर आहार घ्या आणि तुमची दिनचर्या ठरलेली असावी. म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठणं, माझं सगळ्यांना आव्हान व्हायचं असेल की तुम्ही 6 वाजेच्या आत प्रत्येक तरुणाने उठायला हवं. 6 आणि कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही स्वतःसाठी द्यायला पाहिजे. अर्धा तास सकाळचा स्वतःसाठी, व्यायाम, योगा आणि यासाठी. आणि आहार सकस घ्या. आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे मानसिक ताण घेऊ नका. जे काही ज्या गोष्टी घडतात ह्या फेस करा. म्हणजे तो मानसिक ताण आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आरोग्यावर परिणाम होतो. आणि व्यसनाधीनापासून थोडंसं लांब राहा. त्यामुळे ह्याच्यामध्ये आरोग्य तुम्हाला जे सुदृढ करायचं असेल आणि गोळ्या औषधांपासून, दवाखान्यापासून दूर राहायचं असेल, जे जुने लोक म्हणायचे की भरपूर खा, खरं तर तरुणांनी तेच व्यायाम आणि सकस आहार ह्या गोष्टी जर हे केलं आणि सकाळी लवकर उठणं आणि लवकर झोपणं ह्या दिनचर्या जर त्यांनी राबवल्या तर नक्कीच पुढची पिढी जी आहे ती सुदृढ आणि चांगली असेल. क्या बात. सर, धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण आमच्या या MCM TV वेळ दिलात. एक प्रकट अशी मुलाखत दिली, आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आणि येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ही मुलाखत प्रेरणादायी ठरेल असं यातून वाटतं. आपल्या हातून सदैव सत्कर्म घडत जाऊ. अनेकांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण सोडवत जावेत
आणि आपल्याकडं आलेला प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि हसतमुखाने जावं, याच सदिच्छा, याच शुभेच्छा, आणि आपले भविष्यातले सगळे पूर्ण व्हावे ही शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.